नाही, नाही. ठीक आहे ना. काय असतं, अभ्यास चालू असणं, होमवर्क करत राहिलं ना, एक्झाम कधीही असो, प्रॉब्लेम नाही येत. राइट आहे? येस. आपल्याकडे आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या गोष्टीचा डेफिनेटली बूम होताना तुम्हाला दिसणार आहे. चेंजेस दिसणार आहे. एव्हिएशन सेक्टर झाले, हे सगळं आहे. बट इथे आपल्याला काय फोकस करायचं आहे, इकॉनॉमिक कशी ग्रोथ होते आणि कुठे एम्पॉवरमेंट केली जाते. इनोव्हेशन्स कुठे होतात ते? इनोव्हेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात. हे तुम्हाला माहिती आहे का? हां. तर ॲज अ सिटिझन म्हणून आपण काय कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? चांगला इन्व्हेस्टमेंट ज्या ग्रोथ ओरिएंटेड असतील, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट्स कुठे शिफ्ट होतात ते, स्मार्ट वेने कशा आपण त्याच्यात ॲडिशन करू शकतो. ह्या सेक्टरमध्ये ते चेंजेस घडतात ते. तुम्ही जर बघितलं तर. तर ओव्हरऑल जे काही डेव्हलपमेंट आहे, नेशन आपलं डेफिनेटली ग्रोइंग आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ग्रो होते हे 100% आहे. बट इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर बाकीच्याही खूप साऱ्या गोष्टी चेंजेस घडत असतात आहे. तर ह्या आपण बघितलं पाहिजेल आहे. जिथं ग्रोथ फास्टेस्ट मिळू शकते. अशा गोष्टींमध्ये स्मार्टली कसं इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. ते स्टॉक्स आपण चॉईस करणं आहे. ते कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण शिकलोय ऑलरेडी. बट आपल्याला ह्या कंटिन्युअसली ह्या गोष्टी करायच्या आहे. राइट आहे? हां. तर ग्रोथ स्टोरीमध्ये काय आहे आपल्याकडे फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे. राइट आहे? यंग स्किल वर्कफोर्स आहे आपल्याकडे. म्हणजे इनोव्हेशन्स होतात आहे. कुठल्या-कुठल्या टाइपचे इनोव्हेशन्स होताना तुम्हाला वाटतात आहे, या सेक्टर्समध्ये? कुठल्या सेक्टरला चांगलं वाटतंय? ग्रीन एनर्जी असेल, टेक्नॉलॉजीज आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. डिजिटलमध्ये कुठल्या-कुठल्या टाइप्सचे येतात ते तुम्ही बघितलं का कधी? ग्रीन एनर्जीमध्ये तुम्ही बघितलं का? ग्रीन एनर्जीमध्ये काय वापरलं जातं ते? हां, कुठले-कुठले स्टोरी आहे? आता तुम्ही जर विंड विंड, सोलर आणि हे इथेनॉल वगैरे. हां, राइट आहे. तर अ, जसं सोलर असतील किंवा या सगळे, तर कुठले स्टॉक्स आहेत का तुमच्याकडे लिस्टमध्ये असे? का जे ग्रोइंग होऊ शकतात ते? नाही माहिती आपल्याला. राइट आहे. त्याची लिस्टच नाही ना आपलं. आयनॉक्स विंड, हां, आयनॉक्स विंड, हां. आयनॉक्स विंड, अजून? वारी एनर्जी, हां, वारी एनर्जी. राइट. आणखीन परत तो इरिडा आणि ओरिएंट नवीन आलेला. हं. ओरिएंट ओरिएंट ग्रीन टेक, ती ओला म्हणजे इलेक्ट्रिक बसेस वाली. ओके. ओरिएंट ग्रीनच आहे मला वाटतं. ओलेक्ट्रा ग्रीन आहे. हं. राइट आहे. हां. आता जे लोकं त्या गोष्टींचा वापर करतात ते वाढणार आहे ना? तुम्हाला मी एक स्टोरी सांगितली होती का? शक्ती पंप. येस सर, शक्ती पंप पण आहे. हां. जे युटिलाइज करतात हायेस्ट ते रिटर्न. हां. तर हा, अशा गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लवकर समजणार आहे. जर आपल्याकडे लिस्ट असेल तर. शक्ती पंप येस खूप सर, येस सर. खूप चांगली ग्रोथ दिली 2 वर्षामध्ये. तर सर त्याचं माझा पोर्टफोलिओ 10% ने वाढला शक्ती पंप मध्ये. हां, मग तेच बोलतो ना, की ह्या एक्स्पोनेन्शियल ग्रोथ तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे, की जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असणार आहे. तर ग्रीन एनर्जी आहे, तर मग त्या ग्रीन एनर्जीमध्ये कोणाकोणाला बेनिफिट होणार? त्याची लिस्ट माझ्याकडे पाहिजे. टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तर टेक्नॉलॉजीमध्ये कुठले चालणार आहे? कोण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काम करतं ते? आहेत माहिती? कोण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काम करतंय? फास्टेस्ट डिक्सन ग्रोइंग टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक. Zomato, Swiggy हे सगळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. नोकरी सॉरी हा, इन्फोएज. इन्फो एज आहे, राइट आहे नोकरी.डॉट. तर हे सगळे जे PGEL. हां, हां. PGL राइट. तर हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन वाले आहेत. त्याची लिस्ट माझी बनली पाहिजे का टेक्नॉलॉजीमध्ये कुठले चालतात ते. मी ते जर बघितलं तर डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ग्रोइंग इंडियन इकॉनॉमीसाठी. हां, तर त्या मी बघितलं पाहिजे. तिची लिस्ट माझी बनली आहे का? नंबर ऑफ स्टॉक्स माझे कसे फ्री होणार आहे. त्याचं कॅपिटल व्यवस्थित मनी मॅनेजमेंट केलं तर त्याचा मला बेनिफिट होणार आहे ना. नाहीतर अदरवाईज त्याचा बेनिफिट घेता येणार नाही फ्युचरमध्ये पण. इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोण चांगलं चालतंय? कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेसेस चालतात आहे का कोणते चालतात आहे? हां. मग जे त्याला प्रोव्हाईड करणारे जे सेक्टर्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर ग्रोइंग होणार असेल तर सिमेंटला लागणार आहे, स्टील लागेल. हे सेक्टर पण चालतील ना.
इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथसाठी. राईट आहे? हां. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स काय होतात ते, आपण ते बघतोय का? हे सेक्टर जर आपण बघणार ना, तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी येणार का ग्रोथ होते, इंडियामध्ये ग्रोथ होते. आपल्याकडे फक्त इतक्याच गोष्टी बोलत होता. बट त्याचा ॲक्चुअली बेनिफिट कुठे होतोय हे आपल्याला माहीत नाहीये किंवा आपण ते स्टॉक्स फिल्टर करत नाही. तर डेफिनेटली अपकमिंग इयर्समध्ये इंडियामध्ये ग्रोथ आहे. तर इन्व्हेस्टमेंट स्टोरी ती आहे खरी ॲक्चुअली. हे सेक्टर ग्रीन एनर्जी बोलतात ते लोकं, सगळे बोलतात ते. आपल्याकडे किती स्टॉक्स आहे, टेक्नॉलॉजीमधले किती आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवाले कुठले आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह खूप सारे आहे, ज्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत आहे. कुठल्या-कुठल्या कंपन्या माहिती आहे का तुम्हाला? या रिलेटेड कंपन्या तुम्ही शोधल्या, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा बेनिफिट मिळणार आहे. आपल्याला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हां, हे कधी बनणार आहे? स्टॉक सिलेक्शन झालेलं असेल, तुम्ही त्याचं पोस्टिंग प्रॉपरली जर केलं, तर कारण हे कन्व्हिक्शन वाढतं पोस्टिंग बरोबर. राईट आहे? हां. प्रोडक्शन्स लिंक ते पी-एल-आय स्कीम्स ज्या आहेत ते गव्हर्नमेंटच्या, त्याच्यात कुठल्या कंपन्यांना बेनिफिट होतोय माहिती आहे का? त्याची लिस्ट बनली आहे का आपली? नाही. तर धिस इज द इन्व्हेस्टमेंट स्टोरीज या. तर इंडियामध्ये हे जे सेक्टर्स आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होणार आहे. पुढे जाऊन खूप चांगले बेनिफिट सगळ्यांना मिळणार आहे. बट हेच रेग्युलर बघितले, याचे सिलेक्शन्स आपल्याकडे असतील, तर डेफिनेटली ह्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येऊ शकतात ते. ऑल्वेज रिमेंबर. हां. तर आपला रोल काय आता? एक्झाम्पल का ह्या सगळ्या गोष्टींचे जे इनोव्हेटिव्ह ज्या गोष्टी आहेत ते, इंडियामध्ये इनोव्हेशन जिथे होतं तिथे इन्व्हेस्टमेंट्स केली जातात ते. एम्प्लॉयमेंट त्याच्यामुळे ग्रोथ होते. मग त्या एम्प्लॉयमेंटमुळे काय होतं की ते सेक्टर ग्रोइंग व्हायला लागतं हळू-हळू. हां. आणि त्याच्यानंतर चॉईस कशा करायच्या आहे एथिकल जे बिझनेसेस करतात ते सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे अपॉर्च्युनिटी ज्या आहेत, ते जे बिझनेसेस आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणे. राईट आहे? हां. ग्रीन एनर्जी असेल, राईट आहे? हां. तर ग्रीन एनर्जीमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहे. नवीन स्टार्टअप्स येतात ते इनोव्हेशन्स घेऊन येतात ते. ते कोणाबरोबर तरी टाय अप आहे. मोठ्या कंपन्यांबरोबर नंतर. तर ते जर बघितलं तर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी लक्षात येतील. या मीडियम आणि स्मॉल स्केल ज्या इंडस्ट्रीज आहेत यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट्स वाढते. तर हे कुठले आहेत हे जर बघणं आपण चालू केलं, तर डेफिनेटली आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतं. राईट आहे? हां. तर रिपब्लिक डे जो आहे तो सेलिब्रेशन म्हणजे काय आहे? तर स्ट्राँग फ्युचर आहे इंडियामध्ये. इन्व्हेस्ट इन इंडिया, इन्व्हेस्ट इन टुमॉरो. राईट आहे? तर आपण आपल्या नेशनसाठी जी काही गरजेची गोष्ट आहे ती इन्व्हेस्टमेंटची आहे. बाहेरच्या कंट्रीमधून, वर्ल्डमधून लोकं येऊन इथे इन्व्हेस्टमेंट्स करतात आहे. तर आपल्याला तर डेफिनेटली इथे चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. टू मच ग्रोइंग आहे. राईट आहे? हां. इंडियामध्ये लास्ट कॅलेंडर इयरमध्ये 92 कंपनीज नवीन लिस्टेड झालेल्या आहे. विचार करा. इट्स अ टू गुड अपॉर्च्युनिटी आहे ना. जर नवीन 92 कंपनी जर लिस्ट होतात आहे स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे किती पोटेन्शियल आहे ते. राईट आहे. त्यांनी किती बिलियन डॉलर्स त्यांनी कलेक्शन्स केलेलं आहे. एवढे फंड त्यांच्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहे. राईट आहे. डेफिनेटली इट्स गुड अपॉर्च्युनिटी. हां. पण इन्व्हेस्टमेंट करताना काय बघितलं पाहिजे? ग्रोथ आहे का? प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट्स होतात आहे का? ते इंडियामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन्स करतात आहे? राईट आहे? हां. त्याच्यानंतर त्यांची लेगसी काय आहे हे पण त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतो. जर त्या कंपनीचं जर आउट परफॉर्मिंग असेल आणि मागच्या काही वर्षांमध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन असेल, तर डेफिनेटली त्याचा बेनिफिट इंडियन ग्रोथमध्ये होणार आहे. ऑल्वेज रिमेंबर. तर ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येणार आहे की आपण कशा पद्धतीने रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो ॲक्चुअली. स्ट्राँग फ्युचर बिल्ड करण्यासाठी इन्व्हेस्टिंग इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. डेफिनेटली आपण बिझनेसेस करतोय, जॉब्स करतोय, व्हॉटएव्हर ते पण एक कॉन्ट्रिब्युशन्स आहे. पण नेक्स्ट लेव्हलचे जे कॉन्ट्रिब्युशन्स येतात ते इन्व्हेस्टिंगमधूनच येतात. म्हणून तर वर्ल्डमधून लोकं आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी पैसे लावतात आहे. ट्रिलियन डॉलर्स लावतात ते, मल्टी ट्रिलियन डॉलर्स. का बरं लावतात ते? त्याचं रिझनच आहे की ग्रोथ अपॉर्च्युनिटीज खूप आहे अपकमिंग इयर्समध्ये. इंडियन ग्रोथ स्टोरी खूप चांगली आहे. डेफिनेटली त्याचा बेनिफिट आपण घेतला पाहिजेल आहे.